तर आमच्या गावात पण आले होते शिंदे साहेब. रामराम मंडळी, मी गॅरेजला जातोय. गॅरेजवर आलं, मालक पण गेले होते नुसतं शटर लावून. पाटक्याने घेतले दोन्ही पण शटर वर. सरांची गाडी पण पडली होती. आलो होतो गावात. मग त्याची काय बॅटरी उतरलेली, किक नाही गेला. दुसरी बॅटरी लावून चालू केली, आणली गॅरेजवर. गॅरेजवर आलो, बॅटरी टाकून दिली. चहा पण आला होता. आता चहा पण घेतला आम्ही सगळ्यांनी. आधी कालची राहिली फोरस पण जोडायची होती आणखी. टप जोडून घेतली. आता गाडी पण झाली होती. त्या बैलगाडीला बैल नव्हतं बरं का. तिथे गाडी गेली दुसऱ्या चालल्या बनिसत्या गाड्यावर गाड्याच्या. तो म्हणत असते गॅरेज सोडून कुठे चालला. आणि आता फॅक्टरी आलं होतं शिंदे साहेब येणार इथं. त्यांची वाट पाहत बसले होते एवढे सारे जण. त्यांच्यासाठी जीप पण ठेवली होती सजून. आले शिंदे साहेब पण आले होते. पहिल्या त्यांनी छत्रपती महाराजांचं दर्शन घेतलं. आता आले होते पण जीप मध्ये बसायला. आता इथे जीप मध्ये बसून डायरेक्ट आमच्या गावात जायची होती गाडी. तर रॅली पण चालू झाली होती, सगळे पण चालले होते. आता आमच्या गावात नाही का भाषण होणार त्यांचं थोडंफार. आता आम्ही पण त्यांची जीप काय सोडी ना, त्यांच्या जीपच्या मागच आम्ही पण त्यांना हाक मारली. त्यांनी पण वाजवली हो एक शिट्टी. मग पहिली तर रॅली आली होती डेपोवर. मग तिथं दर्शन घेतलं, निघालो. इथून जायचं होतं आपल्या शेतकरी पुतळ्यापाशी. अरे शेतकरी पुतळ्यापाशी पण आलो होतो. तिथं पण भाषण होणार आहे आता. पाटकेने पण त्यांचं 5-10 मिनिटं भाषण पण झालं होतं. ते पण चालले होते आता पुढच्या प्रचारासाठी. आता मी पण जातो घरी. तेवढं घ्या फॉलो, लाईक करून.